तर जे महाराष्ट्र भावांनो, तर दिल्ली पोलीसच्या 7,565 वॅकन्सी आलेल्या आहेत. तर महाराष्ट्राच्या मुलांना खरंच माहित नसतं की दिल्ली पोलीसला आपण अप्लाय करू शकतो. तुम्हाला एक सांगतो की आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांनी दिल्ली पोलीसला अप्लाय केलं पाहिजे. आपण पूर्ण माहिती आज दिल्ली पोलीसची घेऊ की काय असतं, काय अभ्यास केला पाहिजे, कट ऑफ किती लागतो, कुठून अभ्यास केला पाहिजे. हा, आता तुम्हाला एक सांगतो, जर दिल्ली पोलीसचा अभ्यास 3 ते 4 महिन्यात कसा व कोठून करायचा ह्याच्यासाठी मला तुमची कमेंट पाहिजे. कारण आपल्या महाराष्ट्रातला कुठलाच युट्यूबर दिल्ली पोलीसची माहिती देत नाही. त्याच्यामुळे आपली महाराष्ट्रातली पोरं इथं अप्लाय करत नाही. खरंच सांगतोय, इथं सिलेक्शन होण्याचा चान्स खूप आहे. तर इथं पक्का अप्लाय केलं पाहिजे. जे पोलीस भरती देतात, जे एसएससी जीडीची भरती देतात, त्यांनी हा नक्कीच फॉर्म अप्लाय केला पाहिजे. तर आपण पूर्ण आणि पूर्ण डिटेल माहिती आज आपण या दिल्ली पोलीसची घेऊया. तर तुम्हाला एक सांगतो की दिल्ली पोलीस नक्की आहे काय बघा. तर आपण तुम्हाला एक छोट्या भाषेत सांगतो की जर तुमचं फिजिकल ठीक आहे बघा 6 मिनिटच्या 1600 मुलांचं आणि मुलींचं 8 मिनिट म्हणजे 1600 पेक्षा म्हणजे 1600 मीटर 6 मिनिट आणि मुलींसाठी 8 मिनिट या टायमिंग मध्ये येत असेल कमीत कमी इथं फॉर्म केला पाहिजे. ठीक आहे, ह्याचं क्वालिफिकेशन तुम्हाला सांगतो, सगळी माहिती घेऊ, पण हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. आणि जर ठीक आहे की जर तुमचा टायमिंग 1600 मीटर 6 मिनिटच्या आत आणि मुलींचा 8 मिनिटचा येत असेल तर पूर्ण आणि पूर्ण व्हिडिओ मराठी टीचिंग रविराज देसाई या युट्यूब चॅनलवर आहे. पूर्ण या माहिती प्रॉपर तुम्हाला भेटेल, टेन्शन घेऊ नका, सगळी डिटेल मी इथून तुम्हाला देईन. तर हे बघा मागच्या वर्षीचा ठीक आहे, आपल्याला एक तुम्हाला सांगतो की कुठलीही एक्झाम दिली की पहिला कट ऑफ माहिती पाहिजे. तर तुम्हाला सांगतो मागच्या वर्षीचा मेल कॅन्डिडेटचा कट ऑफ सांगतो तुम्हाला. जो ओपन कॅटेगरीचा कट ऑफ होता तो 68 होता. ठीक आहे, जी ओबीसी होता तो 67 म्हणजे ऑलमोस्ट 7 होता. एसटीचा 58, एससीचा 58 आणि ईडब्ल्यूएसचा 61 मार्क. आता तुम्हाला एक सांगतो की ईडब्ल्यूएस ठीक आहे, तुम्हाला हे माहिती नसेल, जो ईडब्ल्यूएस आहे इथे मराठा लोक अप्लाय करू शकतात. हे कुणालाच माहिती नसेल आणि याला म्हणतात सेंट्रल फॉर्मॅट. ठीक आहे, आता लय लोकांना वाटतं की मला एससीबीसीचं आरक्षण भेटलं नाही, इथे मराठा कॅटेगरी सेंट्रल ईडब्ल्यूएस मध्ये येतात. तर नक्कीच लक्षात ठेवा की जर तुम्हाला वाटत असेल की ईडब्ल्यूएस कॅटेगरीत कोण येतं, ह्याच्यामध्ये मराठा कॅटेगरी येते दिल्ली पोलीससाठी, कारण ही सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे. तर आताच्या आता म्हणायचं की सायबर कॅफे जाऊन सर मला ईडब्ल्यूएस काढायचे ऍज अ सेंट्रल फॉर्मॅट, तो तुम्हाला नाही म्हणणार नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा, हा कट ऑफ लक्षात ठेवा, खूप कट ऑफ कमी आहे. हा 100 मार्कापैकी हा कट ऑफ आहे. पेपर हार्ड असतो, पण तुम्हाला काय ना काय तर अभ्यास करावाच लागेल. हा कट ऑफ एवढा पण नाहीये तसा. आणि याच्यामध्ये जे एक्स सर्व्हिसमॅन कोण बघत असेल त्यांच्यासाठी पण मी हा खाली कट ऑफ लिहिलाय. ठीक आहे, तुम्ही घ्या, स्क्रीनशॉट घ्या आणि आपण मेल कॅन्डिडेटचा फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ बघूया. तर बघा फिमेल साठी काय कट ऑफ गेला होता. ठीक आहे, तर फिमेल साठी बघा जी ईडब्ल्यूएस होती ती 53चा कट ऑफ होता. एससी एसटी 46 53, ईडब्ल्यूएस आणि एसटी बऱ्यापैकी होता 60 आणि 61. म्हणजे बघा 100 पैकी तुम्ही जर यावेळेस 65 प्लस स्कोर केला तर तुमचं सिलेक्शन पक्का आहे. आता लय जणांना वाटतं की कट ऑफ कमी का राहतो. तुम्हाला एक सांगतो की कट ऑफ कमी का याचा रिझन सांगतो की इथं फिजिकल बऱ्यापैकी पोरं पास होत नाहीत. एकदा तुम्ही म्हणजे पेपर काढला ना, खूप सारी पोरं फेल होतात इथं. म्हणजे ह्यांच्याकडून 1600 मीटर सुद्धा पळलं जात नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या पोरांना माहितीच नाही. असं वाटतं की अरे दिल्ली पोलीस म्हणजे दिल्लीवाले अप्लाय करणार, असं नाहीये. ऑल इंडिया इथं अप्लाय करतं. आता तुम्हाला कट ऑफ तर कळला, आता पूर्ण माहिती घेऊ छोटी छोटी काय काय आपल्याला करता येईल ह्याच्यामध्ये, की तुमची सॅलरी किती येईल, काय येईल, तुमची ग्राउंड कुठं होईल. बघा आता सगळ्यात इम्पॉर्टंट की त्याची लास्ट डेट आहे ती आहे 21 ऑक्टोबर 2025. ह्याच्या आधी हा फॉर्म अप्लाय करा. आणि ह्याच्याबद्दल अजून काही डिटेल्स घेण्यासारखी नाहीये. हा तर इम्पॉर्टंट होता की 21 ऑक्टोबरच्या आत तुम्हाला हा फॉर्म अप्लाय करायचा आहे. ठीक आहे, जागा बघा यावर्षी किती जागा आलेल्या आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला एक सांगतो की जवळपास 4408. ठीक आहे, आणि फिमेल साठी 2000, म्हणजे लगभग 7000 तुमच्या वॅकन्सी आहेत. आणि तुम्हाला एक सांगतो घाबरवणारी पोरं खूप आहेत. आपला कुठं नंबर लागतोय, ऑल इंडिया फॉर्म अप्लाय करणार, या गोष्टी ऐकून मागं पडू नका. तुम्ही फॉर्म अप्लाय करा. महाराष्ट्राच्या मुलांनी मागं राहिलं नाही पाहिजे. आपण दिल्ली पोलीस मध्ये पण अप्लाय
केलं पाहिजे. आता सॅलरी सांगतो तुम्हाला, ह्याची बघा 21,700 सॅलरी, 21,700 बेसिक आहे जवळपास. ठीक आहे, तुमची 50,000 प्लस सॅलरी जाणार. ठीक आहे, माहितीसाठी सांगतो, 12 महिने काम केल्यावर एक 13 महिने म्हणजे 1 महिन्याची सॅलरी तुम्हाला फ्रीमध्ये भेटते. म्हणजे समजा की तुम्ही 12 महिने काम करा, 1 महिन्याचा तुम्हाला बोनस एक्स्ट्रा दिला जातो, फक्त आणि फक्त दिल्ली पोलीसमध्ये. ही स्टेट गव्हर्नमेंट जॉब नाहीये, ही सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे. आठवं वेतन हिला सुद्धा लागू होणार. तुम्ही दिल्लीमध्ये प्रॉपर जॉब करणार आणि पोलिसांची पोलीस म्हणजे दिल्ली पोलीस. तर मला असं वाटतं की दिल्लीमध्ये जॉब करून करायला काय हरकत नाही. आता बघूया आपलं ह्याचं एज लिमिट काय आहे. ठीक आहे, तर ह्याची एज लिमिट सांगतो तुम्हाला, 18 ते 25. ठीक आहे, 18 ते 25 एज लिमिट राहील. ही कुठल्यासाठी? UR आणि EWS कॅटेगरीसाठी. ठीक आहे, UR आणि EWS साठी 18 ते 25. आता तुम्हाला सांगतो की 2/7/2000, ठीक आहे, ते 1/7/2007 ह्याच्या मध्येच पाहिजे. समजा तुमचा 1 तारखेला जन्म असला तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. समजा तुमचा 2 तारखेच्या पुढे हा जन्म गेला असेल 2007 मध्ये, तुम्ही ह्याला अप्लाय करू शकत नाही. प्रॉपर या डेटवर असलं तरच तुम्हाला फॉर्म अप्लाय करता येतो, म्हणजे या दोघांच्या मध्ये. आता तुम्हाला सांगतो, हे फक्त यांच्यासाठी झालं. SC ST ला वयाचे रिलॅक्सेशन आहे, म्हणजे तुम्ही 30 वयापर्यंत हा फॉर्म भरू शकता, OBC वाले 28 पर्यंत. ठीक आहे, हे काही गरजेचं नाही. नॅशनल स्टेट खेळलेला असेल त्यांच्यासाठी आहे. जर खरंच एखादा पोरगा खेळला असेल तर मला नाही वाटत की हा फॉर्म इथं अप्लाय करेल. तरी पण तुम्ही बघू शकता. जर कोण तुमच्या घरातलं दिल्ली पोलीस मध्ये जॉबला असेल त्यांना वयाचं रिलॅक्सेशन आहे. जर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट ऑफ दिल्ली पोलीस, म्हणजे दिल्ली पोलीस मध्ये कोण तुमचं म्हणजे वडीलच यार, वडील किंवा आई काम करत असेल तर तुम्हाला 3 वर्ष रिलॅक्सेशन भेटेल. ठीक आहे, एक्स सर्व्हिसमॅन असेल, ठीक आहे, म्हणजे तुमची रिटायरमेंट झाल्याच्या 3 वर्ष तुम्हाला एक हे भेटून जाईल. पण एक्स सर्व्हिसमॅन आपले महाराष्ट्राचे, मला माहिती की दिल्ली पोलीससाठी अप्लाय करणार नाही, त्याच्यामुळे मी हे सांगून काही प्रॉब्लेम नाही. जर एखाद्यांच्या घरचं कोण एक्सपायर झाला असेल आणि ते आर्मीत न झाला असेल तर म्हणजे विडोज, डिवोर्स अँड ज्युडिशियली सेपरेटेड वुमेन हू हॅव नॉट रिमॅरिड, तर त्यांना 5 वर्षाचं रिलॅक्सेशन भेटेल. म्हणजे सॉरी, आर्मीवाल्यांची जी पत्नी आहे त्यांचे हस्बंड एक्सपायर झालेत आर्मीमध्ये, तर त्यांना 5 वर्षाचं एक एज रिलॅक्सेशन भेटेल आणि त्यांनी लग्न नाही केलं पाहिजे असं म्हणणं आहे त्यांचं. बऱ्यापैकी आपल्याला इथली डिटेल्स कळली असेल. मेन तर आपलं वय आणि एजचं मॅटर करत होतं. आता क्वालिफिकेशन काय पाहिजे, हा सगळ्यात मोठा मुद्दा राहतो. ठीक आहे, बघा 12वी, ठीक आहे, पास फ्रॉम बोर्ड. ठीक आहे, अप टू 11 एज्युकेशन क्वालिफिकेशन रिलॅक्सेबल अप टू द 11 पास फॉर. ठीक आहे, जर 11वी वाले फक्त कोण की दिल्ली पोलीस मध्ये कोण असेल, ठीक आहे, त्यांच्यासाठीच आहे. म्हणजे इनडायरेक्टली फक्त आपल्याला फक्त 12वी पास पाहिजे. ठीक आहे, लायसन पाहिजे. ठीक आहे, कशाचं पाहिजे? 4 व्हीलरचं पाहिजे. ठीक आहे, 4 व्हीलर कंपल्सरी लायसन आहे. आता तुम्ही लर्निंग लायसन, आता समजा लर्निंग लायसन काढलं तर मी भरू शकतो का? हा एक लय मोठा प्रश्न आहे, नाही भरू शकत. ह्याच्यासोबत 2 व्हीलरचं सुद्धा लायसन कंपल्सरी आहे. म्हणजे विथआउट लायसन तुम्ही अप्लाय करू शकत नाही. पण जर तुम्हाला वाटत असेल की मला दिल्ली पोलीसचा पेपर ऍज अ टाइमपास म्हणून भरायचा आहे, की मला एकदा देऊनच बघायचे, लायसन बिसन सोडून द्या, की मला ऍज अ ट्रायल म्हणून दिल्ली पोलीस द्यायचे, तर ह्याला फॉर्म भरा, कारण ह्याची फी लई नाही, टेन्शन घेऊ नका. तर हा फॉर्म तुम्ही डायरेक्ट भरून टाका. लायसनचा नंबर एखादा आहे म्हणून करा, आपण नंतर बघूया, फक्त पेपर देण्या पुरतं. आता 12वी सोबत जर तुमचा डिप्लोमा असेल इक्वलंट, अप्लाय करू शकता का? हो, 100% अप्लाय करू शकता. डिप्लोमा असेल तरी सुद्धा हे लोक त्याला अप्लाय करू शकतात. पुढची अजून माहिती घेऊयात आपण यातली. तर बघू शकतो की समजा तुमच्याकडे एनसीसी असेल, ठीक आहे, एनसीसी असेल तर बघा तुम्हाला इथं 5 मार्क भेटतील. म्हणजे समजा तुमचा 60 मार्क पडले प्लस 5 करून 65 मार्क, म्हणजे किती भारी सवलत देते बघा. जर एनसीसी केला असेल तर मिस करू नका. 5 मार्क, 3 मार्क आणि 2 मार्क. ज्या मुलांनी, आता एबीसी काय असतं, जे ए सर्टिफिकेट कोणाला भेटतं? ज्यांनी 1 वर्ष एनसीसी केली आहे, ज्यांनी 2 वर्ष केली आहे आणि ज्यांनी 3 इयर केली आहे. जर तुम्ही 2च वर्ष केली असेल तर बी टाका. जर एनसीसी ए म्हणजे 1च वर्ष केले तर ए टाका. 2-2 मार्क इम्पॉर्टन्स आहेत. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये मला नाही वाटत की राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटीत कोण अभ्यास म्हणजे टीचिंग म्हणजे एज्युकेशन केला असेल. जरी एखादा मुलगा असेल आणि त्याला त्याचे मार्क्स म्हणजे
फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, फर्स्ट क्लास, सेकंड, पास क्लास, डिस्टिंक्शन म्हणजे 60%च्या वर ज्याला मार्क आहेत त्याला डायरेक्ट 5 मार्क भेटणार, म्हणजे 100 5%, मग त्याला 4 मार्क, ह्याला 3 मार्क आणि ह्याला 2 मार्क. आता तुम्हाला सांगतो जर एनसीसी प्लस हे असेल तर 5% अधिक 5%, तर टोटल तुम्हाला 10 मार्क भेटणार. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. आणि हे असेल तर खरंच छान आहे. दिल्ली पोलीस म्हणजे तुमचे चान्सेस खूप आहेत सिलेक्शन व्हायचे. तर आपण बघूया की ह्याची फी किती आहे. बघा आता तुम्हाला सांगतो मॅटर काय करते, फी. ठीक आहे. तुम्ही एखादा फॉर्म भरताय त्याची फी मॅटर करते. आता तुम्हाला कळलं असेल की 100 रुपये फी आहे. ही कुणासाठी आहे? ओबीसी आणि ईडब्ल्यूएस. ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो एसटी आणि एसटी ह्यांना फ्री आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न अजून एक असू शकतो, एनटीडी, एनटीसी या कास्ट कशात येतात? या कास्ट प्रॉपर ओबीसी मध्ये येतात. तुम्हाला एक सांगतो की तुमची कुठलीही जर महाराष्ट्रातली एसबीसी सुद्धा कास्ट ओबीसी मध्ये येते ऍज अ सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब मध्ये. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला ओबीसी मधनं अप्लाय करायचे, ह्याचा सेंट्रल फॉर्मॅट मधून तुम्हाला हे बनवून घ्यावं लागेल, सर्टिफिकेट बनवून घ्यावं लागेल. आणि जरी बनवलं नसेल तरी सुद्धा डायरेक्ट ओबीसी ला टिक करून अप्लाय करा आणि लवकरात लवकर सर्टिफिकेट काढून घ्यायचा प्रयत्न करा. कारण सांगतो तुमची लास्ट डेट जी पण भरायची असेल त्याच्या अगोदरचे डॉक्युमेंट लागतात. आपण याच्यावर चर्चा करूयाच. बघा तुम्हाला पुढचं एक सांगतो की तुमचा एक्झाम कुठं होतो. तुम्हाला सांगतो जे तुमचा सगळ्यात पहिला महत्वाचा आहे की पहिला काय तुमचा पेपर आहे. ठीक आहे. तो पेपर कुठं कुठं होणार? बघा आपल्या महाराष्ट्राचं घेतोय तर अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे. आणि जी पण पोरं पास होतात त्यांना दिल्लीमध्ये फिजिकल द्यावायला जावं लागतं. ठीक आहे. दिल्लीमध्ये जाचा, चला फिजिकल पास झाले, चला तेवढंच फिरून या, दिल्लीमध्ये काय काय गोष्टी आहेत तेवढंच जीवनात एक तरी स्वप्न पूर्ण होईल यार, की दिल्लीत फिरायचं स्वप्न का पूर्ण होईल एक्झामच्या खातीर. तर हा फॉर्म तुम्ही पक्का भरा. अजून माहिती घेऊ की ह्याचा एक्झाम पॅटर्न मध्ये काय काय येणार. ठीक आहे. म्हणजे एक्झाम कोणत्या पद्धतीने ह्याचा घेतला जातो तुम्हाला सांगतो बघा. जनरल नॉलेज, करंट अफेअर्स 50 क्वेश्चन 50 मार्क, रिझनिंग 25 प्रश्न 25 मार्क, न्यूमरिकल ॲबिलिटी ह्यालाच गणित म्हणू शकता तुम्ही एक प्रकारे, गणित 15 प्रश्न 15 मार्क. आणि कॅम्प्युटरचा एक सब्जेक्ट असतो ते 10 मार्काला असतो. आणि हे पण अवघड नाहीये. मी तुम्हाला एक बुक पण सजेस्ट करू शकतो. रोजगार विथ अंकित सरांचं एक बुक आहे. ह्याच्यातनं तुम्ही जरी केलं तरी तुमचं इथं चान्स आहे. आणि ह्याला निगेटिव्ह मार्किंग आहे 0.5 मार्काची. आता जर मी समजा मी एक्झाम देतोय तर माझं टार्गेट काय राहणार? मी सांगतो तुम्हाला की बघा जीके हार्ड असतं, मान्य सगळ्यांना जीके हार्ड जातं. रिझनिंगचे तुमचे बघा 21 ते 22 राईट आले पाहिजेत. जर तुम्ही मॅथ्स सोडवताय, ठीक आहे, मॅथ्स सोडवताय तुमचे 12 ते 13 राईट आले पाहिजेत. आणि हा जो सब्जेक्ट आहे ना, तुम्हाला खोटं नाही बोलत, जर नीट अभ्यास केला प्रॉपर एकदम एकदम चकचकाचक अभ्यास केला ना, तर तुमच्या इथं बघा तुम्हाला 7 ते 8 मार्क येऊन जातात. आता जीकेचा तुमचा अभ्यास पाहिजे, हा तुमचा टर्निंग फॅक्टर राहील. ठीक आहे. समजा आपण जीके मध्ये तुम्हाला एक सांगतो, जीके मध्ये मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही याचे 50% जरी प्रश्न प्रॉपर सॉल्व्ह केले विथआउट निगेटिव्ह मार्किंग आणि 25 प्रश्न तुक्के मारले, तुमचं दिल्ली पोलीस मध्ये सिलेक्शन व्हायचे चान्सेस खूप आहेत. ठीक आहे. आणि जर पेपर सोपा आला तर तुमचं हे थोडं पर्सेंटेज वाढेल, ते 70% वर पण जाईल जर जीके सोप्या पद्धतीने विचारलं तर. ठीक आहे. कॅम्प्युटर बेस्ड एक्झाम राहील. ठीक आहे. आणि छोटे छोटे दिलेत की जर तुम्हाला आन्सर की भेटली तर तुम्हाला 50 रुपये भरून तुम्ही चेंज करून घेऊ शकता. सध्या आपल्यासाठी मॅन्डेटरी नाहीये. तर आपण तुम्हाला एक अजून एक सांगतो की बेसिक पासिंग साठी 35, 30, 25 पाहिजे, पण हे एवढंही मॅन्डेटरी नाहीये कारण याचा कट ऑफ 50%च्या वर जातो. तर हे आपल्याला काही एवढं मॅटर करत नाही. ठीक आहे. याचा सिलेबस बघा, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून मी तुम्हाला बघा मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दिलेला आहे. तुम्ही प्रॉपर बघून घ्या की त्यांच्याच पीडीएफ मध्ये हे दिलेलं आहे की वेळ, अंतर, गुणोत्तर, प्रमाण हे तुमचे टॉपिक कव्हर झालेच पाहिजेत. आणि ह्याच्याशिवाय पण थोडं बाहेरचं सुद्धा करा, कारण कधी कधी दिल्ली पोलीस बाहेरचे सुद्धा क्वेश्चन विचारू शकते. पण मेन म्हणजे तुमचं मॅथ, रिझनिंग आणि संगणकचं मॅटर हे सगळ्यात पहिलं कव्हर करायचं जेणेकरून तुमचं. आणि जर तुम्ही टाइमपास म्हणून देत असला की हे दोनच सब्जेक्ट करा जेणेकरून तुमचं फॉरेस्ट गार्ड म्हणा, महाराष्ट्र पोलीस म्हणा, ह्यांचा अभ्यास पण होईल आणि हे दोन्ही पण होईल.
तर बऱ्यापैकी मी काढला असेल स्क्रीनशॉट तुम्ही, ठीक आहे. आता आपण ह्याच्यावर थोडी चर्चा करू की बघा समजा तुमचा एक्झाम्पल पेपर झाला, ठीक आहे. पेपर झाला आणि तुम्ही क्वालिफाय झाले, त्याच्यानंतर तुमचं फिजिकल काय असेल, ठीक आहे. फिजिकल बघा तुमचं 6 मिनिट मध्ये 1600 क्लिअर करायचे, ठीक आहे. 6 मिनिट मध्ये 1600 क्लिअर करायचे आहे. आणि हे तर एक सर्व्हिसमॅन साठीच येईन बऱ्यापैकी, हे सोडूनच द्या. आणि तुमची लॉंग जंप असेल 14 फीट आणि 3.9 मध्ये हाय जंप असेल, ठीक आहे. तुम्हाला आतापर्यंत समजलं. आता तुमची हाईट काय लागेल बघा. मेल कॅन्डिडेट असेल, ठीक आहे, त्याची हाईट जाईल 170 सेंटीमीटर. जर तुमची कास्ट मराठा नाहीतर एसटी असताल, ठीक आहे, तर तुमची 165 सेंटीमीटर हाईट लागेल. आता मराठाचा काय विषय आहे तुम्हाला सांगतो की ह्यांनी बघा इथं दिले सरळ की मराठासाठी तुम्हाला 5 सेंटीमीटर रिलॅक्सेशन भेटेल. तर एससी साठी सुद्धा नाही भेटणार, ओबीसी साठी सुद्धा नाही भेटणार, फक्त आणि फक्त मराठासाठी लागेल. आणि त्याला तुम्हाला डी सर्टिफिकेट लागेल. पण आता काही गरज नाहीये डी सर्टिफिकेटची आणि फिजिकलच्या वेळेसच तुम्हाला हाईट रिलॅक्सेशन भेटून जाईल. तर आता याचा एवढा विचार करू नका. आणि इथं बघू शकता 5 सेंटीमीटर. आणि जर तुमच्या घरातलं कोण दिल्ली पोलीस मध्ये असेल तर त्यांना सुद्धा 5 सेंटीमीटर आहे. आणि बघा चेस्ट मध्ये मराठांना रिलॅक्सेशन नाहीये, फक्त आणि फक्त एसटी कॅटेगरीला भेटून जाईल. ओके, बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल. आता आपण फिमेल कॅन्डिडेट कडे जाऊया लवकरात लवकर की त्यांना काय रिलॅक्सेशन आहे, कुणा कुणाला आहे. ठीक आहे, फिमेल साठी बघू शकता बघा 1600 मीटर 8 मिनिट मध्ये, 10 फीट लॉंग जंप आणि हाय जंप 3 आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला. हा विषय सोडून द्या, ह्याचा विचार करू नका. आता तुम्हाला सांगतो की ह्याची सुद्धा मुलींना हाईट किती लागेल बघा. मुलींसाठी हाईट तुम्हाला सांगतो 157 सेंटीमीटर. जर मुलगी मराठा असेल, ठीक आहे, कुणबी मराठा असू, 96 कुळ मराठा असू, टेन्शन घेऊ नका, आणि एसटी असेल तर त्यांना 155 सेंटीमीटर हाईट लागेल. ठीक आहे, तुम्हाला आतापर्यंत समजलं. बाकीच्या सगळ्या फालतू गोष्टी आहेत की दिल्ली पोलीस मध्ये असेल तरी 5 सेंटीमीटर हाईट सूट भेटेल, पण इथं बघू शकता 2 सेंटीमीटर आणि 2 सेंटीमीटर. आणि एससी आणि एसटी कॅन्डिडेट दोघांना सुद्धा भेटेल. ओके, एसटी आणि एससी दोघां कॅन्डिडेटला हाईट रिलॅक्सेशन भेटून जाईल. ओके, वेट, म्हणजे मला एक थोडासा डाऊट आहे, तो आपण क्लिअर करू. मुलांसाठी ठीक आहे, इथं बघू शकता की एससी कॅन्डिडेट मुलांना हाईट रिलॅक्सेशन दिलेली नाहीये, पण मुलींना दिलेली आहे. असं का केलंय देव जाणो, पण असं नव्हतं व्हायला पाहिजे. मुलांना सुद्धा एससीना द्यायला पाहिजे असं होतं. एखाद्या वेळेस पीडीएफ मध्ये पण रॉंग आलं असू शकतं, तर तुम्ही वेट करा. आणि जर हाईट कमी असेल तरी एससी कॅन्डिडेट मुलांनी अप्लाय करा. आता मेडिकल बघा, 6x6 चा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर 6x12 पाहिजे विथआउट ग्लासेस. म्हणजे बघा काय असतं 6x6, 6x12 म्हणजे खालच्या लाईनीची वरची लाईन, म्हणजे ही सोपी असते बऱ्यापैकी वाचायला. म्हणजे जर तुम्हाला चष्मा जरी असला तर तुम्ही सुद्धा याला अप्लाय करू शकता, कारण ती लाईन बऱ्यापैकी वाचता येते. बघा टॅटू रिलेटेड थोडी माहिती दिलेली की टॅटू कुठं पाहिजे, हाताची इथं पाहिजे. तर टॅटू असेल, लईच मोठा टॅटू असेल तर बिलकुल अप्लाय करू नका. कारण छोटासा टॅटू असेल, आपल्या गर्लफ्रेंड वगैरेचं नाव लिहिलं असेल, आपल्या मदरचं नाव लिहिलं असेल, आपल्या बॉयफ्रेंडचं नाव लिहिलं असेल तर ठीक आहे, छोटस पाहिजे. आणि लईच उतू प्रेम आलं होतं तुमचं, पार हातभर गोंधला असेल, त्यांनी अप्लाय करू नका. ठीक आहे, आता तुम्हाला पूर्णपणे माहिती समजली असेल की दिल्ली पोलीसची काय पाहिजे, किती सिलेबस झाला आपला, काय काय आलं. तर तुम्हाला सांगतो की जर पूर्ण पीडीएफ अवेलेबल पाहिजे तुम्हाला तर ऍस्पिरंट रविराज देसाई, ठीक आहे, ह्याच्यामध्ये मी काय करतो तुम्हाला सांगतो. हे बघा इथं मी काय करतो, जे आपण सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आले, ठीक आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आले या चॅनलवर येतात. माझं नाव रविराज देसाई आहे, तुम्ही सर्च करा, डायरेक्ट गावेल. आता हा पेपर दिल्ली पोलीसचा हिंदी किंवा इंग्लिश मधून देऊ शकता, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानुसार तुम्ही या चॅनलवर येऊन सेंट्रल गव्हर्नमेंट जॉबची सुद्धा तयारी करू शकता, जेणेकरून तुमचे गव्हर्नमेंट जॉब मध्ये येण्याचे चान्सेस जास्त होतात.